बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त क्लासिक मराठी नाटकावर बोलणार आहोत जे 100 वर्षांनंतरही तितकंच खरं आणि बोचरं वाटतं. राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला. अगदी एकच प्याला. आपल्याकडे या नाटकाची मूळ प्रत आहे आणि आज आपण त्याच्या पहिल्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि खरं तर या नाटकाचं नावच इतकं काय सांगून जातं. हो ना, इतकं साधं नाव, एकच प्याला, पण या साध्या नावामागे एका संपूर्ण कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्याची कहाणी दडलेली आहे. बरोबर. आजच्या चर्चेत आपण फक्त कथेचा आढावा नाही घेणार, आपण हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत की एक बुद्धिमान, तत्वनिष्ठ माणूस, एक चांगला माणूस, एक चांगला आणि प्रेमळ माणूस व्यसनाच्या दलदलीत नेमका कसा अडकत जातो. ही फक्त त्याची चूक असते की यात समाज आणि परिस्थितीचाही काही वाटा आहे. तुम्ही मुद्दा अगदी बरोबर पकडला आहे. एकच प्याला हे केवळ दारूच्या व्यसनावरचं नाटक नाहीये. नाही. ही एका चांगल्या माणसाच्या नैतिक अधपतनाची, त्याच्या आतल्या संघर्षाची आणि सामाजिक दांभिकतेची एक भेदक कहाणी आहे. आणि गडकरींनी या पहिल्या भागात विनाशाची बीजं इतक्या खुबीने पेरली आहेत की ती आपल्याला जवळजवळ दिसतच नाहीत. अगदी. पण त्याचे परिणाम मात्र खूप विनाशकारी ठरतात. चला तर मग या नाटकातल्या जगात प्रवेश करूया आणि समजून घेऊया की ही शोकांतिका नक्की सुरू कुठून होते. कारण सुरुवातीला तर सगळं अगदी स्वप्नवत वाटतं. हो. सुरुवातीला आपल्याला राम आणि ताराबाई यांचं एक आदर्श जोडपं दिसतं. आदर्श. आणि हेच तर गडकरींचे लेखकीय कौशल्य आहे. त्यांनी मुद्दाम सुरुवातीला एक परफेक्ट पिक्चर तयार केलाय. म्हणजे कसं? राम हा एक हुशार, सुशिक्षित वकील आहे, ज्याची स्वतःची काही तत्त्व आहेत. बरोबर. आणि तो ताराबाईवर जीवापाड प्रेम करतो. दुसरीकडे ताराबाई ती एक आदर्श भारतीय पत्नी आहे, सहनशील, पतीला सर्वस्व मानणारी आणि घरालाच आपलं जग समजणारे. त्यांचं नातं इतकं घट्ट आणि निर्मळ आहे की असं वाटतं की यांच्या सुखाला कोणाची नजर लागावी. पण मग ही आदर्श सुरुवात दाखवण्यामागे लेखकाचा नेमका हेतू काय असावा? म्हणजे का दाखवलंय हे सगळं? यामागे खूप महत्वाचं मानसशास्त्रीय कारण आहे. गडकरींना हे दाखवायचे आहे की ही काही एका वाईट माणसाची गोष्ट नाहीये. अच्छा. ही एका गुणी, चांगल्या माणसाच्या पतनाची कहाणी आहे. जेव्हा एवढ्या उंचीवर असलेलं व्यक्तिमत्व कोसळतं तेव्हा त्या पतनाची तीव्रता प्रेक्षकांच्या मनाला जास्त भिडते. म्हणजे जर राम सुरुवातीपासूनच थोडा अवगुणी दाखवला असता तर आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूतीच वाटली नसती. पण इथे काय होतंय, एक हिरो आपल्या डोळ्यासमोर हळूहळू विलन बनत जातो. आणि हीच या नाटकाची खरी शोकांतिका आहे. अगदी. हे एक प्रकारे आपल्याला इशारा देतं की कोणीही कितीही चांगलं असलं तरी व्यसनाच्या जाळ्यात अडकू शकतं. आणि मग या सुंदर चित्रात, या सुखी संसारात एका गोष्टीचा प्रवेश होतो, मद्य. तो एकच प्याला. हो, तो एक प्याला. पण राम काही मुळात व्यसनी नसतो, बरोबर ना? अजिबात नाही. आणि इथेच तर गडकरी समाजाच्या त्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात. व्यसन कधीही असं ठरवून सुरू होत नाही की मी आजपासून व्यसनी होणार. नाही. त्याची सुरुवात नेहमीच अगदी साध्या कारणांनी होते. मित्रांचा आग्रह, हो, किंवा पार्टीमधलं सोशल ड्रिंकिंग, बरोबर, किंवा कामाच्या ताणातून थोडा आराम मिळवण्यासाठी. रामची सुरुवात ही तशीच होते. फक्त एकच प्याला, त्याने काय होतंय? आणि हा विचारच सर्वात धोकादायक असतो. मला इथे एक गोष्ट विचारायची आहे. रामसारखा तत्वनिष्ठ माणूस जो इतका हुशार आहे, तो या पियर प्रेशरला इतक्या सहज बळी कसा पडतो? म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वातच काही कमतरता होती का? खूप छान प्रश्न आहे हा. कारण वरवर पाहता हे फक्त मित्रांचा आग्रह वाटतं. पण याच्या मुळाशी काय आहे ना, माणसाची सामाजिक मान्यतेची गरज दडलेली असते. अच्छा, म्हणजे ॲक्सेप्टन्स. हो. रामच्या मित्रांसाठी, विशेषतः तळीरामसारख्या व्यक्तीसाठी मद्यपान हे आधुनिकतेचं, पुरुषार्थाचं लक्षण आहे. ओके. राम जेव्हा नकार देतो तेव्हा नकळतपणे तो त्या ग्रुपमधून बाहेर फेकल्या जाण्याच्या भीतीने ग्रासलेला असतो. त्याची तत्वनिष्ठा ही त्याच्या सामाजिक प्रतिमेपेक्षा तकलादू ठरते. म्हणजे तो स्वतःला नाही तर इतरांच्या नजरेतल्या स्वतःला जपण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी. ही एक प्रकारची आत्मवंचना आहे, सेल्फ डिसेप्शन, जिथे तो स्वतःच्या मनाला समजावतो की माझं यावर पूर्ण नियंत्रण आहे, मी कधीही सोडू शकतो. आणि व्यसनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जवळजवळ प्रत्येक व्यक्ती याच भ्रमात जगत असते. बरोबर. म्हणजे तो एकच प्याला त्याला क्षणिक आनंद किंवा तणावातून मुक्ती देतो आणि हीच भावना त्याला पुन्हा पुन्हा त्याकडे खेचते. हे
हे आजच्या काळातल्या फक्त एक स्क्रोल किंवा फक्त एक एपिसोड बघण्यासारखंच आहे, नाही का? अगदी बरोबर. तुम्ही ह्याला आजच्या संदर्भात खूप छान जोडलं आहे. व्यसनाचं स्वरूप बदललं असेल, पण त्यामागचं मानसशास्त्र तेच आहे. खरंय. बेडकरी 100 वर्षापूर्वी जे लिहित होते ते आजच्या डिजिटल व्यसनांनाही तंतोतंत लागू होतं. तीच आत्मवंचना, तेच माझं नियंत्रण आहे असं खोटं समाधान. आणि मग या एका प्याल्यामुळे रामच्या वागण्यात हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते. हे बदल सुरुवातीला खूप सूक्ष्म असतात, नाही का? हो, इतके सूक्ष्म की बाहेरच्या माणसाला ते कदाचित लक्षातही येणार नाहीत. पण एका पत्नीच्या नजरेतून काही सुटत नाही. बरोबर. विशेषतः ताराबाईसारख्या प्रेमळ आणि पूर्णपणे पतीला वाहून घेतलेल्या स्त्रीच्या. तिला हे बदल लगेच जाणवतात. काय काय बदल दिसतात तिला? रामचं घरी उशिरा येणं, त्याचा बोलण्याचा सूर बदलणं, कधीतरी तो जास्त चिडचिडा होतो तर कधी विचित्रपणे शांत असतो. आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच गुलाबी झाक दिसू लागते. पण ती याबद्दल काही बोलत नाही. ती शांतपणे सगळं सहन करत राहते, असं का? यामागे त्या काळाची सामाजिक रचना समजून घेणं महत्वाचं आहे. आपण 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात आहोत. हो. पती हा परमेश्वर, ही कल्पना समाजात घट्ट रुजलेली होती. अशा परिस्थितीत पत्नीने पतीच्या निर्णयाला किंवा सवयींना आव्हान देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. हो, ते केवळ वैयक्तिक बंड ठरलं नसतं, तर संपूर्ण सामाजिक रचनेला दिलेलं आव्हान ठरलं असतं. त्यामुळे ताराबाईचा तो मूक संघर्ष अधिक गडद आणि क्लेशदायक होतो. तिच्या मनात भीती आहे, शंका आहे, पण ती व्यक्त करू शकत नाही. बरोबर. म्हणजे तिची सहनशीलताच तिच्यासाठी एक बंधन ठरते. एकार्थी हो, आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर तिचा हाच टोकाचा संयम नकळतपणे रामच्या व्यसनाला खतपाणी घालतो का? हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना, कारण ती सुरुवातीलाच कठोर भूमिका घेत नाही. तिला वाटतं की तिचं निस्सीम प्रेम आणि तिची सेवा रामला बदलेल. तिला तिच्या प्रेमाच्या ताकदीवर अतोनात विश्वास आहे. पण तिला हे माहीत नाहीये की ती एका राक्षसाशी लढते. अगदी, व्यसनाच्या राक्षसाशी, जो प्रेम किंवा तर्काच्या पलीकडचा आहे. गडकरी इथे स्त्रीच्या सहनशीलतेच्या पारंपरिक कल्पनेवरही एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत का, असा विचार मनात येतो. आणि मग एक वेळ अशी येते की ताराबाई हा मूक संघर्ष सोडून बोलायचा प्रयत्न करते. ती रामला समजावण्याचा प्रयत्न करते. हो, ती खूप धीर एकवटून त्याला सांगते, हे व्यसन आहे, थांबा, अशा मित्रांच्या संगतीत जाऊ नका. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हो, व्यसनाने रामच्या विचार करण्याच्या शक्तीवर ताबा मिळवलेला असतो. आता त्याला तिची काळजी म्हणजे बंधन वाटू लागतं. अरे देवा. तिचं प्रेम, तिचे अश्रू, तिची विनवणी, या सगळ्याचा त्याला कंटाळा येऊ लागतो. उलट तो तिच्यावरच राग काढतो, तिलाच दोष देऊ लागतो. हे खूपच भयानक आहे. म्हणजे जी व्यक्ती तुमचे जग आहे त्याच व्यक्तीला तुमची काळजी म्हणजे जाच वाटू लागतो. व्यसन माणसाला त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपासूनच तोडतं. अगदी, हेच तर व्यसनाधीनतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. ते नात्यांमधला संवाद, विश्वास आणि प्रेम सगळं पोखरून काढतं. आणि ताराबाईची जी सर्वात मोठी ताकद होती, तिचं प्रेमच कमी पडू लागते. हो, तिचं निस्सीम प्रेम आणि संयम हे सगळं त्या व्यसनाच्या राक्षसापुढे अपुरं पडू लागतं. ती असहाय्य होत जाते, पण तरीही तिने आशा सोडलेली नाही. तिला अजूनही कुठेतरी वाटते की एक दिवस तिचा राम परत येईल. बरोबर. या सगळ्यामध्ये रामच्या मित्रांची, विशेषतः तळीरामची भूमिका खूप महत्वाची वाटते. ते केवळ वाईट संगत नाहीत, ते त्यापेक्षा काहीतरी अधिक आहेत, नाही का? बरोबर. तळीराम हे पात्र म्हणजे केवळ एक मित्र नाही, मग ते एका विशिष्ट विचारधारेचं प्रतीक आहे. तो एक सिनिक आहे, म्हणजे जगाकडे अत्यंत नकारात्मक आणि उपहासाने पाहणारा. अच्छा. त्याच्या मते जगात प्रेम, नीतिमत्ता, तत्व या सगळ्याला काही किंमत नाही. सगळं काही स्वार्थासाठी चालतं. तो रामच्या आदर्शवादाची आणि तत्वनिष्ठेची सतत खिल्ली उडवतो. म्हणजे तो रामच्या मनात त्याच्याच तत्वांविषयी एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण करतो. अगदी. आणि दारू इथे एक माध्यम बनते. दारू प्यायव्या रामला त्याच्या तत्वांचा, त्याच्या जबाबदाऱ्यांचा विसर पडतो. त्याला तळीरामचं जग खरं वाटू लागतं. बापरे. तळीराम त्याला वास्तव दाखवण्याचं नाटक करतो, पण खरं तर तो त्याला विनाशाच्या खाईत ढकलत असतो. आणि ताराबाईला, तिला हे मित्र अजिबात आवडत नाहीत. साहजिकच. तिच्या मनात एक भीती कायम असते की हीच संगत तिच्या संसाराला घातक ठरेल. पण पतीचे मित्र म्हणून तिला त्यांचा सन्मान करावा लागतो. तिच्या मनातील ही घालमेल लेखकाने खूप प्रभावीपणे मांडली आहे. आणि मग पहिल्या भागाच्या शेवटी परिस्थिती बऱ्यापैकी गंभीर झालेली दिसते. हो, आत्तापर्यंत जे काही पडद्याआड किंवा घराबाहेर घडत होतं ते आता घरात स्पष्टपणे दिसू लागलं आहे. म्हणजे एकच प्याला जो कधीतरी मित्रांच्या आग्रहाने घेतला जायचा, तो आता रामची रोजची गरज बनला आहे.
आता त्याला पिण्यासाठी मित्रांच्या संगतीचीही गरज नाही. तो स्वतःहूनच प्यायला लागतो. हो, याचा अर्थ आता त्याचं व्यसनावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलंय. अगदी. हा नाटकातील एक महत्वाचा टप्पा आहे, एक टर्निंग पॉइंट. इथून पुढे रामच्या अधपतनाचा वेग प्रचंड वाढणार आहे. आणि राम आणि ताराबाई यांच्यात एक भावनिक अंतर निर्माण झालंय. हो, ते एकाच घरात राहूनही मैलोगणती दूर गेले आहेत. घरातील ते प्रेमळ, आनंदी वातावरण आता नाहीसं झालंय. ताराबाई हतबल आहे. हतबल आहे, पण अजूनही ती लढते आहे. गडकरींनी कथा अशा वळणावर आणून ठेवली आहे, जिथून पुढे काय होणार याची उत्सुकता आणि भीती दोन्ही प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. पहिला भाग संपताना आपल्याला धोक्याची स्पष्ट सूचना मिळते की वादळ आता घराच्या उंबरठ्यावर येऊन पोचलंय. बरोबर. तर या पहिल्या भागातून आपण पाहिलं की एका आदर्श आणि सुखी कुटुंबाच्या वाताहतीची सुरुवात कशी एका छोट्याशा मोहामुळे, एकच प्याला या विचाराने होते. हो, आणि व्यसन हे केवळ व्यक्तीला नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला, त्याच्या नात्यांना आतून पोखरून काढतं. आणि गडकरींनी हे कोणत्याही प्रकारचा उपदेश न करता केवळ पात्रांची मानसिक घालमेल, त्यांचे संवाद आणि बदलत जाणाऱ्या प्रसंगांमधून इतक्या प्रभावीपणे मांडलं आहे की ते आजही आपल्याला आरसा दाखवतं. ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. जर आमचा हा प्रयत्न, हे सविस्तर विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिसादाने आम्हाला असेच दर्जेदार विषय सगळ्यांपर्यंत आणायला प्रोत्साहन मिळतं. हो, नक्कीच. पुढच्या भागात आपण या नाटकाच्या दुसऱ्या टप्प्याचा आढावा घेऊ, जिथे रामच्या अधपतनाची कथा आणि ताराबाईचा संघर्ष आणखी तीव्र आणि हृदयद्रावक होतो. पण जाता जाता एक विचार सोडून जाते. एखाद्या व्यक्तीचं व्यसन हे केवळ त्याचं वैयक्तिक अपयश असतं की त्यात त्याच्या आजूबाजूचा समाज, मित्र आणि अगदी जवळची माणसं यांचीही काहीतरी जबाबदारी असते? ताराबाईने सुरुवातीलाच वेगळी भूमिका घेतली असती तर चित्र बदललं असतं का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. एकच प्यालाच्या आपल्या चर्चेमधला हा दुसरा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा टप्पा. हो. पहिल्या भागात आपण बघितलं की रामचा फक्त एकच प्यालापासून सुरू झालेला प्रवास कसा हळूहळू व्यसनाच्या धोकादायक वळणावर आला. बरोबर. ताराबाई त्याला थांबवण्यासाठी खूप धडपडत होती, पण तिचे प्रयत्न, तिची काळजी, तिची विनवणी सगळं काही व्यर्थ ठरत होतं. ती एकटी पडत चालली होती. अगदी. आणि हा दुसरा भाग म्हणजे खरं तर नाटकाचा आत्मा आहे. तो सर्वाधिक भावनिक आणि मन हेलावून टाकणारा आहे. हो. याचं कारण असं की इथे केवळ व्यसन कसं वाढतं हे नाही, तर त्याचे परिणाम किती भयंकर आणि चौफेर असतात हे दिसतं. चौफेर? हो. तुम्ही असं समजा की पहिल्या भागात एका भक्कम इमारतीला म्हणजे त्यांच्या संसाराला एक छोटासा तडा गेला होता. बरोबर. पण या दुसऱ्या भागात तो तडा आता इतका मोठा झालाय की त्यातून पूर्ण इमारतच कोसळण्याची भीती निर्माण झालीय. या भागात आपल्याला फक्त व्यसन नाही तर नात्यांचा, विश्वासाचा आणि माणसाच्या आत्मविश्वासाचा अक्षरशः चुराडा होताना दिसतो. इमारत कोसळण्याची भीती हा शब्दप्रयोग अगदी अचूक आहे, कारण या भागात आपण रामचं व्यक्तिमत्व विखुरताना बघतो, ताराबाईचं मन आतल्या तुटताना बघतो आणि त्यांच्या आयुष्याचा सगळा तोल ढासळताना पाहतो. हो. हा त्यांच्या नात्यातला आणि आयुष्यातला परमोच्च भावनिक संघर्ष आहे. चला मग या संघर्षाच्या खोलात जाऊया आणि समजून घेऊया की एक सवय जेव्हा गरज बनते तेव्हा काय काय उद्ध्वस्त होतं. नक्कीच. दुसऱ्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की राम आता दारूच्या पूर्णपणे आहारी गेला आहे. त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटत चाललं आहे. हो. मला इथे एक प्रश्न पडतो. ही व्यसनाची दुसरी अवस्था आहे हे तर स्पष्ट आहे, पण या टप्प्यावर रामच्या वागण्यात फक्त सवयीचा भाग होता की त्यात एक प्रकारची हतबलताई दिसायला लागली होती? म्हणजे तो खरंच स्वतःला थांबू शकत नव्हता का? खूप चांगला मुद्दा आहे हा. कारण इथेच व्यसनाचा खरा चेहरा समोर येतो. सुरुवातीला दारू पिणं ही त्याची निवड होती. हो, एक चॉईस होता. पण आता ती त्याची गरज बनली आहे. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर म्हणजे व्यसनामुळे मेंदूची रासायनिक रचनाच बदलते. अच्छा. मेंदूची जी रिवॉर्ड सिस्टीम असते, जी आपल्याला आनंद किंवा समाधान मिळवून देते, ती या व्यसनाने हायजॅक केलेली असते. म्हणजे पूर्णपणे ताब्यात घेतलेली असते. अगदी. त्यामुळे आता त्याला आनंद मिळवण्यासाठी किंवा साधा नॉर्मल वावरण्यासाठी सुद्धा दारूची गरज भासू लागते. तो आता सवयीचा गुलाम नाही तर त्याच्या शरीराच्या आणि मनाच्या गरजेचा गुलाम बनला आहे.
त्याची इच्छाशक्ती या गरजेपुढे खूप कमकुवत झाली आहे. म्हणजे त्याची दारू पिण्याची कारणं सुद्धा बदलली असतील. आता तो फक्त मित्रांच्या आग्रहाने पित नसेल. अजिबात नाही. आता त्याची कारणं पूर्णपणे वैयक्तिक झाली आहेत. कामातला ताण घालवण्यासाठी, घरातल्या कटकटींपासून पळण्यासाठी. स्वतःच्या अपयशाची भावना विसरण्यासाठी. बरोबर. आणि कधीकधी तर काहीही कारण नसताना येणारी अस्वस्थता घालवण्यासाठी तो पितो. गडकरींनी हे इतक्या सूक्ष्मपणे दाखवलं आहे की आपल्याला रामचा राग कमी आणि कीव जास्त येते. तो स्वतःच्याच भावनांच्या जाळ्यात अडकला आहे आणि दारू हा त्याला त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव सोपा मार्ग वाटतोय. आणि या सगळ्याचा थेट परिणाम त्यांच्या नात्यावर होतोय. ताराबाई त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करते. तुम्ही पिऊ नका, घर उद्ध्वस्त होईल, आरोग्य बिघडेल, हो, माझ्यावर दया करा. मुलांच्या भविष्याकडे पहा. तिचे हे संवाद म्हणजे एका तुटणाऱ्या स्त्रीचा आकांत आहे. पण हे शब्द रामपर्यंत पोचतच नाहीत. असं का होतं? एकेकाळी जिच्यावर तो इतकं प्रेम करायचा, तिचे शब्द त्याला आता इतके टोचू का लागतात? कारण व्यसनाने त्याच्या मनावर आणि विचारांवर एक पडदा टाकला आहे. त्याला ताराबाईच्या शब्दांमधली काळजी दिसत नाहीये, त्याला फक्त टीका दिसतीये. टीका? हो, तिच्या विनवणीत त्याला प्रेम नाही तर बंधनं दिसतायत. त्याची विचार करण्याची पद्धतच बदलली आहे. तो तिच्या चिंतेला स्वतःच्या स्वातंत्र्यातला अडथळा समजू लागतो. बापरे. त्यामुळे तो तिच्यावर चिडतो, आवाज चढवतो. हा या नाटकातला सर्वात वेदनादायी भाग आहे. कारण इथे फक्त व्यसन नाही तर प्रेम हरवत चाललेलं दिसतं. ज्या नात्याच्या आधारावर त्यांनी संसार उभा केला, तो आधारच आता खचत चाललाय. म्हणजे तो तिच्या प्रेमालाच आता एक प्रकारचं नियंत्रण समजू लागलाय. आणि भावनिक अंतर वाढत असतानाच घराच्या भिंतींनाही तडे जायला सुरुवात झाली होती, नाही का? म्हणजे आर्थिक आघाडीवर काय घडत होतं? अगदी. हे भावनिक अंतर थेट आर्थिक संकटात बदलतं. रामचा पगार आता घराकडे येत नाही. येतच नाही. तो दारूवर, मित्रांवर उधळला जातो. सुरुवातीला छंदासाठी होणारा खर्च आता व्यसनाचा खर्च बनला आहे, जो अमर्याद आहे. कधीकधी तर पगार झाल्या झाल्या तो थेट दारूच्या दुकानात जातो. घरात न येता. हो, घरासाठी, मुलांसाठी पैसे शिल्लक राहत नाहीत. व्यसन माणसाला किती बेजबाबदार बनवतं ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि या सगळ्याचा भार येतो ताराबाईवर. घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधपाणी या सगळ्याची चिंता तिला एकटीला करावी लागते. यातला एक प्रसंग तर अक्षरशः काळीच चिरून जातो. दागिने विकण्याचा. हो, जेव्हा तिला घरात खर्च भागवण्यासाठी स्वतःचे दागिने विकावे लागतात. हो, आणि ते दागिने म्हणजे तिच्यासाठी फक्त सोनं नाहीये. नाही. ते तिच्या लग्नाच्या आठवणी आहेत, तिच्या माहेरची माया आहे, तिचा स्वाभिमान आहे. एक स्त्री जेव्हा तिचे दागिने विकते तेव्हा ती फक्त एक वस्तू विकत नसते, तर तिच्या अस्तित्वाचा, तिच्या ओळखीचा एक तुकडा विकत असते. हो. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट ही आहे की ती हे सगळं रामला न सांगता अगदी गुपचूप करते. तिच्या मनात राग नाही, पण एक प्रचंड हतबलता आहे. तिचा हा त्याग मूक आहे, पण तोच या नाटकाची तीव्रता अनेक पटीने वाढवतो. तिचा हा मूक त्याग म्हणजे तिच्या एकाकीपणाचं प्रतीक आहे. आणि मला वाटतं तिचा हा एकाकीपणा फक्त घरात नव्हता, तो घराबाहेर समाजातही होता. मग त्या काळातल्या समाजाची भूमिका काय होती या सगळ्यामध्ये? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. गडकरी इथे फक्त एका कुटुंबाशी गोष्ट सांगत नाहीत, तर ते संपूर्ण समाजावर एक कठोर टीका करत आहेत. बरोबर. राम दारू पितो हे सगळ्यांना दिसतं. त्याचे मित्र त्याला प्रोत्साहन देतात, पण कुणीही त्याला थांबत नाही किंवा ताराबाईला मदत करत नाही. का? असं का? याचं कारण म्हणजे त्या काळातली मानसिकता. दारू पिणं हे पुरुषांच्या पुरुषार्थाचं किंवा स्वातंत्र्याचं लक्षण मानलं जायचं. अच्छा. आणि पत्नीने हे सगळं सहन करणं हे तिचं कर्तव्य समजलं जायचं. म्हणजे समाजाची ही निष्क्रियता म्हणजे एक प्रकारची अप्रत्यक्ष संमतीच होती. तो पुरुष आहे, तो पिणारच, तू बाई आहेस, तू सहन कर, अशी काहीशी ती मानसिकता होती. बरोबर. ही निष्क्रियता केवळ दुर्लक्ष नाहीये, तर ती त्या व्यसनाला खतपाणी घालणारी एक सामाजिक व्यवस्था आहे. समाज एका बाजूला ताराबाईला आदर्श पत्नी, पतिव्रता म्हणून गौरवत असेल, हो, पण तिच्या वेदनांकडे पूर्णपणे डोळेझाक करतो. तिला ना माहेरचा आधार, ना सासरचा, ना शेजाऱ्यांचा. ती एका सामाजिक पिंजऱ्यात अडकलीये. ती कुणाकडे बोलणार? कुणाकडेच नाही. ती पतीची तक्रार कुणाकडे करणार? त्या काळात हे अनुचित मानलं जायचं. त्यामुळे तिचा संघर्ष अधिकच भीषण आणि एकाकी होतो. आणि एकीकडे ताराबाई अशी सामाजिक पिंजऱ्यात अडकलेली असताना राम स्वतःच्याच मनाच्या तुरुंगात अडकलेला दिसतो. तो पूर्णपणे खलनायक नाहीये. नाही, अजिबात नाही. त्याच्यात एक आंतरिक संघर्ष सुरू आहे. दारू उतरल्यावर त्याला पश्चाताप होतो. तो ताराबाईची माफी मागतो. मी आता पिणार नाही असं वचन देतो. हे क्षण काय दर्शवतात?
हे क्षण रामच्या आतल्या चांगल्या माणसाचा आवाज आहेत. आणि हेच गडकरींचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी त्याला एकसुरी पात्र बनवलेलं नाही. हो, ब्लॅक अँड व्हाईट नाहीये ते कॅरेक्टर. अगदी. त्याच्या आत एक चांगला नवरा, एक प्रेमळ पिता जिवंत आहे. त्याला आपण चुकीचं वागतोय, ताराबाईला त्रास देतोय हे सगळं कळतं. दारू उतरल्यावर त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटतो. पण जशी पुन्हा दारूची तलप येते तसा त्याच्यातला व्यसनी माणूस जागा होतो आणि हा चांगला माणूस पुन्हा एकदा हारतो. हा त्याच्यातला अपराधीपणा आणि व्यसनाची असहाय्यता यामधला लढा आहे. तो रोज लढतो आणि रोज हरतो. हो, तो रोज हा लढा लढतो आणि रोज हरतो. आणि त्याच्या या हरण्यामध्ये त्याच्या मित्रांचा खूप मोठा वाटा आहे, नाही का? ते त्याला या गर्दीतून बाहेर काढण्याऐवजी आणखी आत ढकलतात. हो, हे मित्र म्हणजे समाजाच्या त्या दुटप्पीपणाचं प्रतीक आहेत, जे व्यसनाला खतपाणी घालतं. दारू हा पुरुषार्थाचा भाग आहे, ताण कमी होतो. एवढं काय होतं एका प्याल्याने? हो, अशी वाक्य फेकून ते रामच्या अपराधीपणाच्या भावनेला कमी करतात. ते त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याऐवजी त्यापासून पळायला मदत करतात. म्हणजे ते मित्र नाहीतच. रामची अवस्था आणखी बिकट झालेली आहे. हो, दारूच्या नशेत तो ताराबाईशी अधिक कठोर वागतो, पण नशा उतरल्यावर तो एक वाक्य बोलतो जे त्याच्या संपूर्ण असहाय्यतेचं सार आहे. कोणतं? तो म्हणतो, मी तुमच्यावर प्रेम करतो, पण काय करू, माझ्या हातातून हे सुटत नाहीये. हा संवाद म्हणजे त्याची कबुली आहे, त्याच्या पराभवाची, त्याच्या हतबलतेची. तो स्वतःच्याच व्यसनाचा कैदी बनलाय आणि त्याला आता यातून सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नाहीये. हो. आणि हे वाक्य ऐकल्यावर ताराबाईलाही परिस्थितीचं गांभीर्य पूर्णपणे कळतं. तिचा संसार नावाचं जहाज आता बुडण्याच्या मार्गावर आहे हे तिला स्पष्ट दिसतंय. तिच्या डोळ्यात प्रेम, वेदना, काळजी आणि असहाय्यता अशा सगळ्या भावना एकत्र दाटून येतात. तिच्या मनातली आशेची शेवटची ज्योतही आता विझत चालली आहे. अगदी. तिला कळतंय की व्यसनाच्या या दुसऱ्या पायरीवरून मागे फिरणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे राम आता स्वतःच्याच नजरेत हरलेला आहे. तो आता तो राम राहिलेला नाही ज्याच्यावर ताराबाईने प्रेम केलं होतं. नाही. तो व्यसनाच्या अंधारात हरवलेला एक माणूस बनला आहे. आणि इथूनच, या दुसऱ्या भागाच्या शेवटातूनच, तिसऱ्या अंकातील त्या भीषण शोकांतिकेची पायाभरणी होते. बरोबर. तर आज आपण पाहिलं की एकच प्यालाचा दुसरा भाग कसा व्यसनाच्या भयाण वास्तवाला, नात्यांच्या गुंतागुंतीला आणि एका स्त्रीच्या असहाय्य संघर्षाला आपल्या समोर उभा करतो. हो. हा फक्त एका माणसाच्या दारू पिण्याचा प्रवास नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्याचं चित्रण आहे. अगदी. आणि हा भाग एक खूप महत्वाचा आणि आजही तितकाच समर्पक प्रश्न मागे ठेवतो. कोणता? व्यसन हे केवळ एका व्यक्तीचं चारित्र्य दोष किंवा अपयश नसतं, तर ते संपूर्ण कुटुंबाला आत ओढणारं एक वादळ असतं. ताराबाईसारख्या व्यक्ती ज्या अशा भावनिक आणि सामाजिक पिंजऱ्यात अडकतात, त्यांच्यासमोर तेव्हा आणि आताही नेमके काय पर्याय असतात आणि समाज म्हणून आपली जबाबदारी काय असते? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. पुढच्या वेळी आपण या नाटकाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागावर चर्चा करू, जिथे या शोकांतिकेचा शेवट होतो. नक्कीच. जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. नमस्कार. राम गणेश गडकरींच्या अजरामर एकच प्याला या नाटकावरील आपल्या सखोल चर्चेच्या या अंतिम म्हणजे तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. पहिल्या 2 भागांत आपण पाहिलं की कसा एक हुशार आणि प्रेमळ वकील राम फक्त एक प्याला म्हणता म्हणता व्यसनाच्या गर्तेत ओढला जातो आणि त्याची पत्नी ताराबाई त्याला वाचवण्यासाठी धडपडते, पण समाज आणि रामचे मित्र त्याला आणखी खाली खेचतात. आता आपण त्या कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात हृदयद्रावक टप्प्यावर आलो आहोत, जिथे सगळं काही पणाला लागलं आहे. हा तो टप्पा आहे जिथे गडकरींची लेखणी व्यसनाला केवळ वैयक्तिक दोष म्हणून नाही, तर एका कुटुंबाला आणि समाजाला पोखरून काढणारी एक भयंकर सामाजिक आपत्ती म्हणून सादर करते. हा शेवटचा अंक म्हणजे केवळ शेवट नाही, तर एक स्फोट आहे, नाही का? अगदी बरोबर. हा भाग म्हणजे एका वादळाचा कळस आहे जे गेल्या 2 अंकांपासून तयार होत होतं. इथे कौटुंबिक शोकांतिका केवळ त्या घरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी एक मोठा धडा आणि आरसा बनते. चला तर मग या वादळाच्या केंद्रस्थानी नेमकं काय घडतंय ते पाहूया. नक्कीच. तिसऱ्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. रामची अवस्था काय आहे? तो आता पूर्वीचा राम उरलेला नाही, बरोबर? अजिबात नाही. म्हणजे इथे व्यसनाचा शारीरिक आणि मानसिक परिणाम त्याच्या शिखरावर पोचलेला दिसतो.
रामला दारू उतरल्यावर थरथर कापायला लागणं, स्मरणशक्ती जवळपास नष्ट होणं, हो. बोलण्यात तोल नसणं, ही सगळी लक्षणं व्यसनाच्या शेवटच्या टप्प्याची आहेत. याला आपण असं समजू शकतो की जसं एखाद्या गाडीचं इंजिन खूप काळ चालून चालून आता इतकं गरम झालंय की तिचे एक एक भाग वितळू लागलेत. शरीर आता फक्त एकाच इंधनावर चालतंय, ते म्हणजे दारू. त्याशिवाय ते सुरूच राहत नाही. आणि या वितळणाऱ्या इंजिनासोबत ताराबाई नावाचं अख्खं कुटुंब होरपळून निघतंय. तिची अवस्था तर शब्दांपलीकडची आहे. आधीच्या भागांमध्ये ती लढत होती, आशावादी होती, पण आता तिच्यातली ती उमेद कुठेतरी हरवलेली दिसते. हो. आणि इथेच गडकरी त्या काळातील स्त्रीच्या असहाय्यतेचं विदारक चित्र उभं करतात. ताराबाईला ना माहेरचा आधार, ना समाजाचा पाठिंबा. पतीच्या चुकीची शिक्षा तिला एकाकीपणे भोगावी लागतेय. ती देवाला विचारते, माझी काय चूक झाली? पण हे विचारतानाही तिच्या आवाजात आता त्रागा नाही, तर एक थकवा आहे. एक अशी स्वीकृती आहे की आता कदाचित काहीच बदलणार नाही. खरे. तिची सहनशीलता ही तिची ताकद नक्कीच आहे, पण ती एक दुःखद आणि जखमांनी भरलेली ताकद आहे. आणि या टप्प्यावर व्यसनी माणूस स्वतःसाठी तर धोकादायक असतोच, पण तो त्याच्या जवळच्या माणसांसाठी जास्त धोकादायक बनतो. राम पूर्णपणे ताराबाईवर अवलंबून आहे, पण तिच्या भावनांची त्याला काहीच किंमत उरलेली नाही. तो पैशांसाठी तिला घरातल्या वस्तू विकायला लावतो. हे किती अपमानास्पद असेल तिच्यासाठी. ही फक्त वस्तू विकण्याची गोष्ट नाहीये. नाही. म्हणजे इथे गडकरींनी एक अप्रतिम प्रतिकात्मकता वापरली आहे. घरातली प्रत्येक वस्तू ही आठवणींचा, सन्मानाचा आणि त्यांच्या एकत्र आयुष्याचा एक भाग आहे. बरोबर. जेव्हा राम तिला एखादं भांडं विकायला सांगतो, तेव्हा तो फक्त धातूचा तुकडा विकायला सांगत नाही, तर त्या भांड्यातून जेवलेल्या सुखी दिवसांच्या आठवणी विकायला सांगतो. जेव्हा एखादा दागिना विकला जातो, तेव्हा तो सोन्याचा तुकडा नसतो, तर लग्नातील वचनं आणि स्वप्न विकली जातात. अगदी. म्हणजे हा अक्षरशः स्वाभिमानाचा लिलाव आहे. मला तो एक प्रसंग आठवतो जो खूपच हृदयद्रावक आहे. जेव्हा राम दारूसाठी अक्षरशः तडफडत असतो आणि घरात काहीच नसतं, तेव्हा तो ओरडतो, काहीतरी आण पैसे. त्याची ती अनियंत्रित अवस्था पाहून ताराबाई आपली एखादी शेवटची उरलेली मौल्यवान वस्तू विकून पैसे आणते. त्या क्षणी तिच्या मनात नेमकं काय तुटत असेल? त्या क्षणी तिच्या मनात आशेचा शेवटचा धागा तुटतो. तोपर्यंत तिला वाटत असतं की काहीतरी वाचवता येईल, काहीतरी शिल्लक ठेवता येईल. पण ती शेवटची वस्तू विकताना तिला हे कळून चुकतं की आता काहीच वाचणार नाही. जसे एखादं जहाज बुडत असताना कॅप्टन शेवटचा मौल्यवान माल समुद्रात फेकतो, हे माहीत असूनही की आता जहाज वाचणार नाही. बापरे. तो एक शरणागतीचा क्षण आहे. व्यसन फक्त पैसाच नाही, तर घरातला सन्मान, प्रतिष्ठा, आठवणी सगळं काही हिरावून घेतो. आणि या सगळ्यात भर पडते ती सावकारांच्या तगाद्याची आणि शेजाऱ्यांच्या तिरस्काराची. घरातला सन्मान पूर्णपणे संपून जातो. सावकार घरी येऊन अपमान करतात आणि राम काहीच उत्तर देऊ शकत नाही. हो, ताराबाई त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहते. तिच्यासारख्या स्वाभिमानी स्त्रीसाठी ही अपमानाची परिसीमा असेल. नक्कीच, कारण तो अपमान तिचा नसतो, पण तो तिला सहन करावा लागतो. इथे गडकरी दाखवतात की व्यसन हे वैयक्तिक राहत नाही, ते सार्वजनिक होतं. बरोबर. तुमचं घर, तुमचं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर येतं आणि लोक त्यावर हसतात, त्याची चर्चा करतात. रामने दारूच्या नशेत स्वतःला तर गमावलंच आहे, पण त्याने ताराबाईची सामाजिक ओळखही पुसून टाकली आहे. आता रामच्या मित्रांबद्दल बोलूया का? मित्र खरे तर आधारासाठी असतात, पण रामचे मित्र तर काय म्हणावं त्यांना, ते त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या व्यसनाचा फायदा घेतात, नाही का? त्यांना मित्र म्हणणं चुकीचं आहे. खरे. गडकरींनी त्यांना स्वार्थी सोबती किंवा व्यसनाचे व्यापारी म्हणून सादर केलंय. हे मित्र नाहीत, तर रामच्या कमजोरीवर जगणारे परजीवी आहेत. परजीवी बरोबर शब्द आहे. जसे एखाद्या जखमी प्राण्याभोवती गिधाडं जमा होतात, तसे हे लोक रामभोवती जमा झाले आहेत. त्यांना रामच्या तब्येतीची, त्याच्या कुटुंबाची काहीही पर्वा नाही. काहीच नाही. त्यांना फक्त त्यांच्या दारूच्या मैफिलीसाठी एक सोबती हवाय. व्यसनी माणसाला समाज कसा अधिक गर्तेत ढकलतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि मग दारूच्या नशेत रामचं वागणं पूर्णपणे बदलून जातं. तो ताराबाईला अपमानास्पद बोलतो, कधी तिला ढकलून देतो. गडकरींनी हे अत्यंत वेदनादायकपणे चित्रित केलं आहे. हो. ही केवळ शारीरिक हिंसा नाही, तर व्यसनाने नात्याचाच गळा घोटल्याचं प्रतीक आहे. अगदी. इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. व्यसन माणसातल्या मूळ स्वभावाला मारून टाकतं. हो. आणि त्याच्या जागी एक राक्षसी व्यक्तिमत्व तयार करतं. राम मूळ स्वभावाने वाईट माणूस नाहीये. तो एक प्रेमळ नवरा होता. बरोबर.
पण दारूने त्याच्यातला तो राम मारून टाकला आहे आणि आता फक्त एक व्यसनी उरला आहे ज्याला फक्त दारू दिसते. तरीही इतकं सगळं होऊनही ताराबाईच्या मनात एक कोपरा कुठेतरी आशेचा असतो. कदाचित उद्या ते सुधारतील. ही आशा तिला जगवत असते की मारत असते? ही एक अशी दुर्दैवी आशा आहे जी व्यसनग्रस्तांच्या कुटुंबात नेहमीच दिसते. ती तिला जगवते कारण त्याशिवाय ती कोलमडून पडेल. पण तीच तिला रोज मारते कारण व्यसन तो उद्या कधीच येऊ देत नाही. हा एक दुष्टचक्र आहे ज्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य असतं. कथेच्या या दुःखद शेवटाकडे आपण जातोय आणि ही शोकांतिका आपल्याला बरंच काही शिकवून जाते. तर त्याआधी एक छोटीशी आठवण. असंच सखोल विश्लेषण जर आपल्याला आवडत असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून अशा अधिक कार्यक्रमांना पाठिंबा द्या. चला आता कथेच्या कळसाकडे वळूया. तर एक दिवस रामला शुद्धीवर आल्यावर पश्चाताप होतो. तो घरातच कोसळतो आणि लहान मुलासारखा रडत म्हणतो, माझ्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. हा क्षण खरा असतो का, की हाही नशेतलाच एक खेळ असतो? नाही, हा क्षण खरा असतो. खरंच. हो, व्यसनाचा हा सर्वात भयंकर पैलू आहे. काही क्षणांसाठी व्यसनी माणसावरचं नशेचं पटल दूर होतं आणि त्याला सत्य दिसतं. त्याला दिसतं की त्याने काय गमावलं आहे, त्याने किती नुकसान केलं आहे. अच्छा. हा पश्चातापाचा क्षण अत्यंत प्रामाणिक असतो. पण अडचण ही आहे की आता त्याच्या शरीरात आणि मनात बदलण्याची ताकदच उरलेली नसते. म्हणजे जाणीव असते पण क्षमता नसते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच डॉक्टर सांगतायत की परिस्थिती गंभीर आहे. तरीही राम स्वतःचीच फसवणूक करत म्हणतो, काही नाही, मी बरा आहे. तो स्वतःशीच खोटं बोलतोय. हो, कारण सत्य स्वीकारणं त्याच्यासाठी मृत्यूच्या वेदनेसारखं आहे. दारूने त्याला फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर नैतिकदृष्ट्याही इतकं दुर्बल केलंय की सत्याला सामोरं जाण्याचं धैर्य त्याच्यात नाही. म्हणून तो खोटेपणाच्या कवचात स्वतःला लपवतो. आणि मग तो शेवटचा अटळ दिवस येतो. दारूसाठी पैसे मिळत नाहीत. नियंत्रणाबाहेरच्या कंपावाताने तो वेड्यासारखा घरातून बाहेर पडतो. हो. ताराबाई त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, पण तो तिचं काहीही ऐकत नाही. तो क्षण म्हणजे शेवटच्या नियंत्रणाचा बिंदू सुटल्यासारखा आहे. आतापर्यंत तो कसा तरी स्वतःला सांभाळत होता, पण आता त्याच्या शरीराने त्याच्या मनावर पूर्ण ताबा मिळवला आहे. त्याला फक्त दारू हवी आहे. हो, आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. दारूच्या अड्ड्यावर त्याला उधारी मिळत नाही आणि त्या निराशेचा, अपमानाचा आणि शारीरिक वेदनेच्या भरात तो एक अविचारी पाऊल उचलतो. तो काहीतरी विषारी द्रव्य पितो. हे आत्महत्येसारखं आहे की एक चूक? याला आपण व्यसनाने केलेली हत्या म्हणू शकतो. व्यसनाने केलेली हत्या. हो, तो स्वतःला मारत नाहीये तर दारूची तल्लफ त्याला मारायला भाग पाडतेय. त्याला फक्त त्या वेदनेतून, त्या कंपवातातून सुटका हवीये. अच्छा. आणि त्या क्षणी त्याला योग्य अयोग्य काहीच कळत नाही. तो फक्त त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी पितो. ती एक निराशाजनक कृती आहे. घरी परतल्यावर त्याची अवस्था गंभीर होते. तो ताराबाईच्या मांडीवर डोकं ठेवतो. त्याचा श्वास अडखळत असतो. डोळ्यात भयंकर वेदना दिसतात आणि तो शेवटचे शब्द उच्चारतो, तारा, मी संपलो, माझी चूक, एकच प्याला. एकच प्याला. हो. या 2 शब्दात गडकरींनी संपूर्ण नाटकाचं सार, संपूर्ण आयुष्याची शोकांतिका मांडली आहे. तो पहिला प्याला, जी एक छोटीशी चूक वाटली होती, तीच त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या विनाशाचं कारण ठरले. नाटकाचं शीर्षक आणि त्याचा शेवट इतक्या प्रभावीपणे जोडला गेलाय की प्रेक्षकाच्या काळजाचा ठोका चुकतो. खरंय. त्याने घेतलेला पहिला घोटच त्याच्या आयुष्याचे दिवे विझवून टाकतो. तो ताराबाईची माफी मागतो, मी तुमचा नवरा म्हणून जगलो नाही, तुमच्यावर अन्याय केला, मला क्षमा करा. आणि ताराबाई त्याला क्षमा करते. ती म्हणते, तुम्ही माझेच आहात, मी तुमची पत्नी आहे, मी तुम्हाला क्षमा केली आहे. पण तिचे शब्द पूर्ण होण्याआधीच राम तिच्या मांडीवर प्राण सोडतो. हा शेवट खूपच दुःखद आहे. हा शेवट दुःखद आहे, पण तो अटळ आहे. गडकरी इथे कोणतीही खोटी आशा देत नाहीत. ते समाजाला एक कठोर सत्य सांगतात. व्यसनाचा शेवट हा विनाशच असतो. विनाशच असतो. ताराबाई त्याला क्षमा करते कारण तिच्या मनातलं प्रेम अजूनही जिवंत आहे. पण तिची क्षमा त्याला वाचवू शकत नाही. कारण व्यसनाने निर्माण केलेलं शारीरिक आणि सामाजिक नुकसान कधीही भरून न येणारं असतं. नाटकाच्या शेवटी ताराबाई रामच्या मृतदेहाजवळ बसलेली असते. तिच्या डोळ्यांतील अश्रूही आटलेले असतात, कारण दुःखाने मर्यादा ओलांडलेली असते. हो. ती फक्त शांतपणे म्हणते, तुम्ही मला सोडून गेलात, पण मी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. आणि इथे नाटक संपतं. हा शेवट प्रेक्षकाला पूर्णपणे निःशब्द करून जातो.
हो, कारण हा शेवट केवळ एका व्यक्तीचा नाही तर एका विचारसरणीचा आहे. गडकरींचा संदेश स्पष्ट आहे, व्यसन नेहमीच घर मोडतं. ते केवळ माणसाला नाही तर प्रेम, कुटुंब, भविष्य आणि आशा या सगळ्याला नष्ट करतो. ताराबाईचं शेवटचं वाक्य हे तिच्या प्रेमाचं प्रतीक आहे, पण ते तिच्या एकाकीपणाचं आणि उद्ध्वस्त झालेल्या भविष्याचंही प्रतीक आहे. एकच प्याला ही केवळ एक कथा नाही, तर तो एक आरसा आहे, एक समाजोपदेश आहे आणि एक अजरामर कलाकृती आहे, जी 100 वर्षांनंतरही तितकीच खरी वाटते. आणि अशाच अजरामर कलाकृतींचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यांचं महत्त्व समजून घेण्यासाठी बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? एकच प्याला हे नाटक आपल्याला व्यसनाच्या विनाशकारी शक्तीबद्दल एक कठोर सत्य सांगून जातं. ज्याची सुरुवात फक्त एक प्याला या गोंडस विचाराने झाली, त्याचा शेवट एका आयुष्याचा आणि कुटुंबाच्या करुण अंताने झाला. आणि श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हे नाटक 100 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं होतं. त्या काळात दारू पिणं हे एक सामाजिक पाप मानलं जायचं. बरोबर. आजच्या काळात व्यसनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, पण तरीही व्यसनाची शोकांतिका, सामाजिक उदासीनता आणि कुटुंबांचं मूक दुःख आजही तितकंच खरं वाटतं. नाटकाच्या स्रोतानुसार ही शोकांतिका कोणत्याही घरात घडू शकते. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की व्यसनाकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात खरोखर काय बदललं आहे आणि काय नाही. एक खूप महत्वाचा प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. राम गणेश गडकरींच्या एकच प्याला यावरील आमची ही सविस्तर चर्चा इथेच संपत आहे. आपल्याला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? आपल्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपली निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.